भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. स्वामी समर्थांचं हे एक वाक्य त्यांच्या सेवेकऱ्यांमध्ये एक विलक्षण ऊर्जा निर्माण करतं. या ऊर्जेतूनच सेवेकरी आपल्या मार्गात आलेल्या अडीअडचणींवर मात करतो. स्वामी समर्थ महाराज प्रत्यक्षदर्शी जरी आपल्या समोर नाही आले तरी ते कोणाच्या ना कोणाच्या रूपात आपल्या समोर येऊन आपल्यावर येणाऱ्या अडचणींवर मार्ग दाखवतात. मित्रांनो, आपण हे जे श्री स्वामी समर्थ गुरुमाऊली केंद्र पाहत आहोत हे स्वामींचे न्यू कळवा केंद्र आहे. स्वामींचे हे केंद्र कळवा ब्रिज जवळ गणेश विसर्जन घाटाजवळ आहे. तू सेवा कर, सेवेकरी हो, स्वामींचे आशीर्वाद नक्की मिळतील. याची प्रचिती सेवेकऱ्याला आल्याशिवाय राहत नाही. पण मित्रांनो, हेही तेवढंच खरं आहे की जोपर्यंत स्वामी महाराज बोलवत नाहीत तोपर्यंत आपण त्यांच्यापर्यंत पोहोचूच शकत नाही. त्यांचं जेव्हा बोलावणं येईल तेव्हा आपले पाय आपोआपच केंद्राकडे वळतात. स्वामी समर्थ महाराजांचं हे न्यू कळवा केंद्र दिंडोरी प्रणीत आहे. सामान्य माणसाच्या अडचणींवर मार्गदर्शन करण्याचं काम केंद्रामध्ये होतं. परमपूज्य गुरुमाऊली श्री अण्णासाहेब मोरे यांनी सामान्य जनतेला भावभक्तीचा उदात्तता, उच्च विचारांचे अधिष्ठान, मानवतेचा प्राण दिला. त्यांनी समाजमनाच्या विवेकाची बांधणी करण्याचे कार्य विविध सेवांच्या माध्यमातून अविरत सुरू ठेवले आहे. अध्यात्मातले विज्ञान व विज्ञानातले अध्यात्म समजावून सांगणाऱ्या परमपूज्य गुरुमाऊलींनी देवी देवतांची खरी ओळख सामान्य जनमानसाला समजेल अशा सोप्या भाषेत करून दिली आहे. त्यांनी संतांच्या जनोद्धाराचा मार्ग सोपा, प्रशस्त व निष्कंटक केला आहे. सद्गुरू परमपूज्य मोरेदादा व परमपूज्य गुरुमाऊलींनी भक्तीचा कार्यकारण भाव विशद केला आहे. तसेच सेवा कार्य राष्ट्र कल्याणाशी जोडले आहे. प्रवचनांपेक्षा लोकजागृती करणारे, ज्ञान देणारे ग्राम अभियानासारखे समाज सुधारक उपक्रम राबविणारे परमपूज्य गुरुमाऊली आज सर्व संप्रदायाचे मार्गदर्शक व वंदनीय आहेत. सद्गुरू परमपूज्य दादासाहेबांचा, परमपूज्य गुरुमाऊलींचा शेती व्यवसाय, कृषी आस्था, कृषी विषयक तळमळ श्री विष्णू रूपाने, विष्णू भावाने चाललेली विश्वसेवा आहे. त्यांनी सुरू केलेला दिंडोरीचा श्री स्वामी समर्थ मार्ग राष्ट्र कल्याणास, राष्ट्रोत्कर्षास, अध्यात्माशी एकरूप करणारा मार्ग आजही चालू आहे. कृषीप्रधान भारतातील शेती, शेतकरी उत्तम असतील तरच राष्ट्र संपन्न राहणार आहे. या क्रांतिदर्शी भावनेने सद्गुरू परमपूज्य मोरेदादांनी व परमपूज्य गुरुमाऊलींनी शेतीला अध्यात्माशी जोडले आहे. सद्गुरू परमपूज्य दादासाहेबांचे वडील म्हणजेच परमपूज्य गुरुमाऊलींचे आजोबा श्री अप्पाजी मोरे पाटील हे शेतीनिष्ठ, शूर, धाडसी, मेहनती, बुद्धिमान, सचोटी व प्रामाणिकतेवर निष्ठा असलेले परोपकारी व्यक्ती होते. दिंडोरी गावात त्यांना सन्मान व आदर होता. गोरगरीब निराधारांचे ते कनवाळू होते. ज्या घराण्यात परब्रह्म भगवान श्री स्वामी समर्थ महाराज हे परमपूज्य सद्गुरू मोरेदादा व परमपूज्य गुरुमाऊलींच्या रूपाने अवतरतात त्या वंशाची गौरवपूर्वक ओळख श्रीमद भगवद्गीतेत सुद्धा केली आहे. ज्ञान आणि करुणेचा मार्गदर्शक प्रकाश, एक आदरणीय आध्यात्मिक गुरु आणि समाजसुधारक म्हणून गुरुमाऊली अण्णासाहेब मोरे यांनी समाजाच्या उन्नतीसाठी नैतिक मूल्ये, शांती आणि ज्ञानाचा प्रसार करण्यासाठी आणि लाखो लोकांना नीतिमत्ता आणि सौहार्दाच्या मार्गावर चालण्यासाठी प्रेरित करण्यासाठी आपले जीवन समर्पित केले आहे. परमपूज्य गुरुमाऊली हे त्र्यंबकेश्वर येथील श्री गुरुपीठाचे संस्थापक आणि दिंडोरीशी संलग्न स्वामी समर्थ सेवा मार्गाचे अध्यक्ष आहेत. मित्रांनो, हा व्लॉग आपल्याला आवडला असेल तर कमेंट करून नक्की सांगा आणि आपला रूपरेषा हा यूट्यूब चॅनल लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.